नमस्कार. इथे मी मूग घेतलेले आहेत. 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि बटाटा घालून कुकरमधनं शिजून काढते अशा प्रकारे. आता वाटप काढून घेते. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई आणि हिंग घालते. थोड्या वेळाने कढीपत्ता घालून मिक्स करून घेते आणि शिजवून ठेवलेले मूग घालते. मिक्सरमधनं वाटून घेतलेली पेस्ट घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. गरम मसाला, हळद, थोडासा गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. वरून कोथिंबीर घालते. मुगाची ग्रेव्ही तयार आहे. इथे रताळी घेतलेले धुवून त्याचे दोन्ही टोकं कापून टाकते आणि सर्वात अगोदर कापं कापून घेते. अशा प्रकारे कापं कापून घेते. कापं कापून झालेली आहेत. पाण्यात घालून ठेवते. 10-15 मिनिटांनी पाणी काढून टाकलेले. त्याला लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ लावून घेते आणि 5-10 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने एका प्लेटमध्ये बारीक रवा घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेल्या रताळ्याच्या कापांना बारीक रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात रताळ्याचे कापं फ्राय करून घेते. झाकण लावून कापं शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. पुन्हा झाकण लावून शिजून घेते. आता झाकण काढलेले आहे. रताळ्याची कापं शिजलेली आहेत. आता काढून घेते मी. इथे शिराळी घेतलेली आहेत. त्याची शिरा काढून टाकते आणि शिराळीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. त्यात ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी छान शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. शिराळ्याची भाजी तयार आहे. इथे कढईत थोडंसं तूप घेतलेलं आहे. त्यात ड्रायफ्रूट्स घालते आणि परतून घेते आणि आता बाजूला काढून घेते. त्यात कुकरमधनं शिजून घेतलेले रताळी मॅश करून घेतलेले आहेत. ते तुपामध्ये परतून घेते. 3-4 मिनिटं परतून झाल्यावर बारीक चिरून ठेवलेला गूळ घालते आणि गूळ वितळेपर्यंत परतून घेते. रताळीमध्ये गूळ मिक्स झालेला आहे. त्यात ड्रायफ्रूट्स घालते, वेलची पावडर घालते आणि थोडंसं तूप घालून पुन्हा 2-3 मिनिटं परतून घेते. रताळ्याचा शिरा तयार आहे. इथं तव्यावर थोडंसं तेल घेतलेलं आहे. तर 7-8 सुक्या लाल मिरच्या परतून घेते. 2-3 मिनिटं परतून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. 7-8 लसणीच्या पाकळ्या परतून घेते. मिरच्यांबरोबर बाजूला काढून घेते. इथे टोमॅटो घेतलेले अर्धे कापून ते
तव्यावरती थोडीशी चिंच घालून झाकण लावून शिजवून घेते. 2-3 मिनिटांनी दुसऱ्या बाजूने शिजवून घेते आणि पुन्हा झाकण लावून घेते. पुन्हा 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. टोमॅटोचं साल काढून घेते. टोमॅटोची सालं काढून झालेली आहेत. आता चमच्याने मॅश करून घेते. टोमॅटो मॅश करून झालेले आहेत. त्यात ओली कोथिंबीर घालते. गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. टोमॅटोची चटणी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.